पावसाचा जोर आता ओसरलाय। चुनाभट्टीमधल्या रेल्वे ट्रॅकवरचं पाणी उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। विद्युत पंपाच्या साह्याने पाणी उपसण्यात येत आहे। रेल्वे अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेणं सध्या सुरू आहे। वाशीतून पहिली लोकल देखील रवाना झाली आहे। तब्बल 6 तासांनंतर पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे। महत्वाची ही बातमी आपण पाहूया। ही दृश्य देखील पाहतोय आपण। मुंबईतल्या पावसाचा जोर आता ओसरलेला आहे। चुनाभट्टी रेल्वे ट्रॅकवरील पाणी हे उपसण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। त्या ठिकाणी मोटर लावली जाते, सक्शन पंप लावले जात आहेत आणि रुळावर साचलेलं पाणी सध्या उपसण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे। विद्युत पंपाच्या साह्याने सध्या पाणी उपसणं सुरू आहे। रेल्वे अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जातोय। तर वाशी स्थानकातून पहिली लोकल देखील आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। तब्बल 6 तास या ठिकाणी लोकल रखडलेली होती। अनेक जण स्टेशनवरच होते, अनेकांनी घरी जाणं पसंत केलेलं आहे, तर अनेकांची आज कार्यालयात दांडी देखील झालेली आहे। त्यामुळे वाशी स्थानकातून आता तब्बल 6 तासानंतर पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची दृश्य देखील आपण पाहतोय। तर चुनाभट्टीमध्ये रेल्वे ट्रॅकवर साचलेलं पाणी सध्या उपसण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे। मुंबईत काल मध्यरात्रीपासूनच दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, वाशीवरून आता पहिली ट्रेन तब्बल 6 तासानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। काय नेमकी सद्यस्थिती आहे वाशीत आणि आसपासच्या उपनगरात? सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे जी पूर्णपणे जी लाईफलाईन जी आहे विस्कळीत झाली होती। तसेच पनवेलवरून ते वाशीपर्यंत जी लोकल सेवा होती त्या वाशीनंतर पुढे कुठे जायचा प्रश्न जे प्रवाशांना पडला होता। त्यामुळे खासगी वाहनाने हे सर्व लोक पर्याय करत होते। मात्र आता जी आहे पहिली लोकल जी आहे वाशी रेल्वे स्टेशन ती CST ला रवाना होताना दिसून येत आहे। त्यामुळे सगळे जे प्रवासी आहेत त्या वाशी रेल्वे स्टेशनवरून बसले होते। मोठ्या प्रमाणात या ट्रेनला गर्दी होताना दिसून येते। त्यामुळे संपूर्ण बघितलं सकाळी 6 तासापासून पूर्णपणे रेल्वे व्यवस्था ठप्प झाली होती। कारण पनवेल आणि नवी मुंबई या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक राहत असतात आणि या भागातून लोक मुंबईच्या दिशेने रोजगारासाठी जात असतात। त्यामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली होती। सायन पनवेल महामार्ग मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून आली। त्यामुळे पूर्णपणे आता सेवा कुठेतरी रेल्वे सेवा जी आहे विस्कळीत आहे ते कुठेतरी आता पूर्णपणे होताना दिसून येत आहे। रेल्वे प्रशासन सुद्धा युद्ध पातळीवर जे आहे रुळावर पाणी साचले ते सुद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येते। लागवी निश्चित विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। विद्युत पंपाच्या साह्याने पाणी उपसणं सध्या सुरू आहे। या ठिकाणी मुंबईतील पावसाचा जोर सध्या ओसरलेला आहे आणि वाशी स्थानकातून आता पहिली ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। तब्बल 6 तासानंतर पहिली ट्रेन ही रवाना झालेली आहे। त्यामुळे अनेक जण जर आपण पाहिली तर या ठिकाणी ट्रेनमध्येच खोळंबलेली होती। गेल्या 6 तासांपासून ही दृश्य आपण पाहतोय ट्रेनची। 6 तास हे लोक ट्रेनमध्येच बसून होते, कारण ट्रेन ही मध्येच थांबलेली होती। त्यामुळे रुळावरून चालणं देखील अवघड होतं, कारण रुळावर सुद्धा पाणीच पाणी परिस्थिती होती। आता मात्र वाशीवरून ही पहिली ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। तर मुंबईतील पावसाचा जोरही काहीसा ओसरलेला आहे। मुंबईची तुंबई झालेली होती पहिल्याच मुसळधार पावसामध्ये। मग अगदी सेंट्रल रेल्वे असू दे किंवा वेस्टर्न रेल्वे, या दोनही रेल्वेला, मध्य पश्चिम या रेल्वेला हार्बर मार्गावर देखील फटका बसलेला होता। त्यामुळे मुंबईकरांनी मात्र आज बऱ्यापैकी मुंबईकरांनी वर्क फ्रॉम होम हाच पर्याय स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे। तर चुनाभट्टीमध्ये रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं होतं। हे पाणी आता युद्धपातळीवर उपसण्याचं काम सुरू आहे। तर थेट दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातल्या कंट्रोल रूम मधली। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता कंट्रोल रूम मध्ये दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। कारण 1:27 मुंबईत
हाय टाईड आहे आणि याकरता म्हणून आता सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रालयातल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचलेले आहेत आणि राज्यभरातल्या पावसावर, मुंबईतल्या पावसावर विशेषतः नजर ठेवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।